आरएसएसचे प्रमुख डॉक्टर मोहन भागवतांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाने याबद्दलचा निर्णय घेतलेला आहे। भागवतांना मोदी आणि शहांप्रमाणे सुरक्षा असेल। मोहन भागवतांना सीआयएसएफची Z+ सुरक्षा दिली जाणार आहे। कुठलाही धोका टाळण्यासाठी मल्टीलेयर सुरक्षा यंत्रणा भागवत यांना पुरवण्यात येणार आहे। तर मोहन भागवत यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आणि याविषयी आपण अधिक बोलूया। नागपुरातून प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहे। जितेंद्र, मोहन भागवत त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ केली आहे आणि आता शहा आणि मोदी यांना ज्या पद्धतीची सुरक्षा असते, पंतप्रधानांना गृहमंत्र्यांना ज्या पद्धतीची सुरक्षा असते, ती सुरक्षा भागवतांना देण्याचा निर्णय काय नेमकं कारण यामागचं पुढे येत आहे? गुरु आरएसएसचे प्रमुख डॉक्टर मोहन भागवत यांना 2014 मध्ये पहिल्यांदा Z+ सुरक्षा पुरवण्यात आली होती। जेव्हा भाजपचं देशात सरकार आलेलं होतं तेव्हापासून मोहन भागवत यांना सीआयएसएफची Z+ सुरक्षा ही आहे। मात्र आता या सुरक्षा यंत्रणेत आता पुन्हा वाढ करण्यात आली असून ASL म्हणजे ऍडव्हान्स सिक्युरिटी लायझनिंग ही यंत्रणा आता देण्यात येणार आहे मोहन भागवत यांना। ज्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना ज्या प्रकारची सुरक्षा यंत्रणा आहे त्याच दर्जाची ही सुरक्षा यंत्रणा असेल। खास करून मोहन भागवत यांना काही धोका असल्याचं यापूर्वी अहवाल आलेले होते। 2006 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर हल्लाही झालेला होता। त्यानंतर सुरक्षेत वाढ करण्यात आलेली होती आणि आता जे गैर बीजेपी शासित राज्य आहे त्यामध्ये समन्वय व्हावा, तिथे कुठल्याही प्रकारची सुरक्षेमध्ये तूट राहू नये या पार्श्वभूमीवर ही यंत्रणा देण्यात आलेली आहे। ही अतिशय चोख आणि अतिशय उच्च दर्जाची यंत्रणा आहे, ज्यामध्ये लोकल पोलीस आणि लोकल जे प्रशासन आहे। बरोबर आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांच्या सुरक्षेमध्ये करण्यात आलेली वाढ। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।